नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 217, 4 ऑगस्ट. ब्रह्मोत्सव. आज सर्वत्र दिव्याची आवस म्हणून हा दिवस साजरा होत असतो. समया, पणत्या, निरांजन सर्व स्वच्छ करून पूजा करतात. ज्योतीने ज्योतीला ओवाळले जाते. आपण एक वेगळ्या पद्धतीने करतो, पण एक अवतार महात्मा दुसऱ्या अवतार महात्म्याची पूजा करतो आणि म्हणजे कृती तीच, फक्त प्रकार एक विलक्षण. म्हणूनच परमसद्गुरू श्री गजानन महाराजांच्या दृष्टीने हा दिवस फार महत्त्वाचा, आगळा वेगळा, आनंदाचा, उत्सवाचा. या दिवशी ते वाळकेश्वरला, मुंबईला बाणगंगेवर समुद्र स्नानात जात असत. बरोबर आजकाल पादुका जातात. अनोखा आणि सुंदर भव्य उत्सव असतो. सर्वप्रथम ते गंगा स्नान करत, नंतर गंगा पूजन होई. गंगेला खण, नारळ सगळे म्हणजे लुगडं, हळद कुंकू, ओटी, पंचरत्न असा सगळा आहेर व्यवस्थित दिला जायचा आणि तो अर्पण केला जायचा. आणि त्यानंतर भगवानांच्या पादुका आणि वेद यांची पूजा करत श्रीजी, आणि मग ते एका सर्व नावेत ठेवले जायचे. ती नाव गंगा परिक्रमा करून येई. त्या कालावधीमध्ये श्री स्वतः भक्तगणांसमवेत समुद्र स्नानाला जात. इथेही सागराला पूजा करून त्याला धोतर, नारळ असा आहेर दिला जायचा. एरवी समुद्र प्रत्येक गोष्ट बाहेर टाकतो, पण ह्यावेळी मात्र पूजा केलेली सामुग्री समुद्र सामावून घेतलेला हे प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळायचं. अजूनही मिळतं. सर्वात जास्त आकर्षण असते ते म्हणजे श्री भक्तांच्या अंगावर पाणी उडवत असत. तेव्हा भक्त मोठा जय जयकार करत भक्तांच्या आनंदाला उधाण आलेलं असं. नंतर पुन्हा गंगास्नान होई. तोपर्यंत इकडे परिक्रमेला गेलेली नाव परत येत असे. पुन्हा जय जयकार करत वेद भगवंताचा, भगवान परशुरामांच्या, आणि मग त्यांच्या पादुका पुन्हा आपल्या मंदिरात स्थानापन्न केलं जात. वेद भगवानांची पूजा, त्या जोडीला भव्य मिरवणूक, या सर्व कार्यक्रमाला मिळून ब्रह्मोत्सव असं म्हणतात. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा असा भाव साधारण लोकांचा असतोच. त्यात प्रत्यक्ष अवतार पुरुषाचे आगमन, त्यांच्या हस्तेच दुसऱ्या अवतार पुरुषाच्या पादुकांचे पूजन, तसेच वेद भगवंताची पूजा व मिरवणूक, ह्या उत्सवाला ब्रह्मोत्सव हेच नाव समर्पक आहे. म्हणूनच ते श्रींनी दिले. नंतर श्री दर्शनास मोठ्या रांगा लागत. येणाऱ्या प्रत्येकाची श्री आस्थेने चौकशी करत, विचारपूस करत लोक तेवढ्यानेही खूप सुखावून जात. त्यांना धन्य वाटे. प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी समुद्र स्नान करावे असे श्री आवर्जून सांगत. ते म्हणत की मेंढपाळसुद्धा आपल्या मेंढ्यांना रोगराईपासून वाचवण्यासाठी वर्षातून एकदा समुद्र स्नान करवतात. धार्मिक विधीसह शास्त्रीय विचार आहे हे पण पाहायला मिळतं. सर्व नद्या सागराला मिळतात. सर्वच नद्यांच्या स्नानाचे फळ मिळते. स्नान करून परत बाणगंगेवर उत्तर स्नानाला येत. तोपर्यंत 10 मिनटं मिळत. तेवढ्या अवधीमध्ये समुद्राचे खारे पाणी अंगात मुरे, जे ठेवणे गरजेचे असते. कृष्णावतारात ग्रहणाच्या निमित्ताने मित्र, सगळे सोयरे, नातेवाईक सगळ्यांसह कृष्णाने समुद्र स्नान केल्याचा उल्लेख आहे. तो पण एक ब्रह्मोत्सवच झाला. थोडक्यात भगवंत अपरोक्षपणे समुद्र स्नानाची महती पटवतायत. त्यांच्या सर्व गोष्टी अनाकलनीय असतात. भगवंताच्या सर्व कृत्यात मात्र हेतू एकच असतो, विश्वकल्याण. तोच इथे पण आहे. धन्य समुद्र स्नान, धन्य उदंड श्री वैश्विक कृपा. नमस्कार.